अस्सलाम वालेकुम. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे कोकणी सामी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज बनवणार आहे सोजीचे मेंदू वडे. त्याच्यासाठी आहे ना मी गॅसवर 3 ग्लास पाणी ठेवला आहे. त्यातला टाकले अख्खा जिरा, चिल्ली फ्लेक्स आणि थोडेसे राय आणि 1 चिमची मीठ आणि वरची कोथिंबीर टाकली आहे. आता ह्या पाण्याला आहे ना मी आवटेला ठेवीन. आणि ह्या आहे ना मी पाव किलो सोजी घेतली आहे. सोजी भुजेची वगैरे काही नाही, अशी कच्चीच घ्यायची आहे. आता ती आहे ना सगळी सोजी मी ह्या पाण्यातला टाकीन. हाय बघू शकता तुम्ही. आणि चिमचो आहे ना कंपल्सरी हलवणं जरुरीच आहे, काके आहे ना सोजीला लगेच गुट्टे गुट्टे धरतात. त्यासाठी सेम आहे ना चावलाची रोटीला आपण उचलवणी घेतो ना, सेम ह्या तैसाच प्रोसेस करायचा आहे. बेस आहे ना तिला चिमच्याने मी हे मिक्स करून घेतली आहे. आता तिला आहे ना 10 ते 15 मिनटं मी ढाकून ठेवीन, म्हणजे सोजी आहे ना बेस उफलेसाठी. हाय आता आहे ना मी ढाकण मारून ठेवत आहे. 15 मिनटाच्या बाद आहे तुम्ही बघू शकता सोजी माझी पुरी आहे ना फुलली आहे एकदम. आतलन पुरी कुक झाली आहे. आता एक परातात मी तिला आहे ना काढून घेईन थंड होईसाठी. काही लोक बटाट्याचे पण बनवतात, सोजीचे पण बनतात, उडदाच्या डाळीचे पण बनतात. पण हे आहेत ना खास आमच्या घरातला मोब खाल्ल्या जातात सोजीचे. तेव्हा ह्यांची रेसिपी आहे ना मी तुमच्यासंग शेअर करत आहे, कसे बनवतो आम्ही लोक ते. एकाचं कमेंट पण आलं होतं की उडदाच्या डाळीचे कसे बनतात त्यांची पण रेसिपी टाका. इन्शाल्लाह मग बेगून टाकेन मी त्यांची पण रेसिपी. पण फिलहाल हे तत्पावत आहेत ना तुम्ही हे सोजीचे बघा. हा मी आहे ना परातात थंड झाल्यावर हे कालवेला घेतला आहे. आतला थोडा थोडा आपला कुकिंगचं जर तेल असते ना ता घेतला आहे मी कालवेसाठी. बेस आहे ना पीठ कालवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ऐसं गोल तिला उंडा बनवायचं आहे. माणसाला दिसेल काय तू 17 को तो उंडच दाखवते हे इथं. मग तुझी पिढी बघ कायसा करतात. हां कायसा केलं ना कायसा करायचं. आपल्याला लागलं ते तेल घ्यायचं, ऐसा करायचं. ऐसा करायचं. हे बघ ऐसा झालं ना मग ऐसा करायचं. बोट टाकायचं फलती पिठात. तुझं दिशे हे नाही. बघ ऐसा करायचं. हे बोट ऐसा हां आता आयसो हातावर दाखव. ऐसा टाकायचं. काय दाखवतंय, एक बाजू होल पडलो एक बाजू दुनलोय. हे दाखवलं दुनलोय हा, बरोबर बस आहे कर, बघ. बस कर. रोज गेलो कारखान्यात नाही बिचारू जाता येतं ना आवाज द्यायची. तुला हा बोलते ना तरी बोललं का मला बाहेर बोललं. हाय आपण फिरव. तिला मी हात नाकवला. मेंदू वडे आहेत ना हे आमचे बनवून झालेत रेडी, म्हणजे फ्राय नाही असे बनवून झालेत रेडी. आता मी हे ना कढईतला तेल ठेवलं होतं गरम होईसाठी आणि त्यातलं आहे ना एक एक टाकत जाईन तिला. आमच्या दोघी बहिणींची मस्ती अशीच चालते का आपण कुकिंगचं व्हिडिओ बनवायचं असलो ना का तू मै चालूच असते. आमची दोघींची कॉमेडीच चालू असते. तेव्हा मला नक्की कमेंटला सांगा की माझं बेस आईलो होय की तिजो बेस आईलो होय. तो माशाला आमच्या दोघींचे पण बेस आहेत, पण तुम्ही कमेंट करून सांगा आमच्या दोघींशी कोणचं बेस आईलो येतो मेंदूवर. फिलहाल हे मी तेलातला टाकले सगळे आणि काही चिमच्यानी जास्ती हलवायची जरूरत नाहीत. तेलातला टाकल्यावर ना ऑटोमॅटिकली ना ते वरती येत जातात, म्हणजे फुगत जातात तेलाच्या वरती, असे पेवत राहतात, खालती जास्त टाईम राहत नाही. आणि त्यांच्या बाद आहेत ना थोडे आपले ब्राऊन करायचे आहेत मेंदू वडे, आलटी पलटी करून. जास्ती आहेत ना ब्राऊन कलर नाही करायचे आहेत, मग एकदम कुरकुरीत होतात ते एकदम कडक. ज्याला दात नाहीत ना तो नाही खाऊ शकत. तवा आहेत ना थोडे असे हलके फुलके व्हाईटच करा. आणि हे जे आहेत आपले मेंदू वडे ह्या बनवून रेडी बघू शकता तुम्ही. ह्या इफ्तारीला आहे ना नक्की तुम्ही पण ही सोजीचे मेंदू वडे नक्की ट्राय करून बघा. आणि ह्या आहे ना लाल बुक्कीतला लगरा कैसा बनवतात आमच्या कोकणी स्टाईलला, ती पण रेसिपी मी हिनातून शेअर केली आहे तुमच्या संगत. ह्या आहे ना मी 2 बटाटे घेतले आहेत उकळलेले आणि तिनात टाकले आहे कढीपत्ता, ही काली मिरची पावडर आहे, 1 चिमची लाल बुक्की आणि 1 चिमची बुक्कीची मी कूट घेतली आहे. तुम्हाला वाटलं ते टाका, तुम्हाला वाटलं ते स्किप करा. आणि 1 चिमची घेतले इमलीचं खार आणि थोडीशी आहे कोथिंबीर. आणि ह्या टाकीन मी आता उकळलेले वटाणे.
आणि टेस्टच्या हिसाबशी थोडासा मीठ. आता आहे ना पुरा मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या लग रहा है ना मोप आसान आहे, मोप इझी आहे, जास्ती काही खटबट पण नाही. तुम्हाला वाटला ते हिनातला पाणी टाकून आवड पण घेऊ शकता. हा जर पाव वगैरे अशी खायचं असलं ते ते ह्या लग रहा है ना मी ते ऐसाच बनवता एकदम झटपट, एकदम मोप कमी टायमातला बनते. चला मग माझा व्हिडिओ पसंत आलो ना ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. मिळता मोप बेगोनूस नेक्स्ट व्लॉगला. तत्पत माझा लग रहा है ना आज नाही ते सकाळ इफ्तारीला नक्की ट्राय करा. मोप टेस्टी लागते, मोप टेस्टी. आणि हो, काली मिरची पावडर टाकायला विसरू नको. काली मिरची पावडरनी मोप टेस्टी आणि मोप मजेदार लागते. बुक्की वाटली ते कमी जास्ती करू शकता.